शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता वाजले सकाळचे 9:30। आपण आता आलो आहे तिलकनगरवरून पनवेलला। तर आपण आता पेन अमरापूरला जात आहोत गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला। तर तिकडे बाकीचे पण मूर्ती म्हणजे डेव्हलप होतात ते तिकडे पण बघायला जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता मी आता पनवेलला आहे। ट्रेन आता येत आहे, कोणती मेमो ट्रेन, कोणती तरी मेमो ट्रेन आहे। तर ती दिव्यासाठी सुटते। तर ती दिव्यावरून 8:30ला सुटते आणि 9:30ला पनवेलला असते आणि अमरापूरला आय थिंक 10:30ला असते। तर त्या ट्रेनने आपण जाणार आहोत। तर दिव्यावरून 2 आपले भाव येत आहेत, तर त्या ट्रेनमध्ये मिळत बघू। तर आता तिकडे गेल्यावर व्हिडिओ एन्जॉय करू। तर मित्रांनो, हे पनवेल स्टेशन आहे। आता ट्रेनेत आलेलं आहे मेमो ट्रेन। आता याच ट्रेनने आपण जाणार आहोत। आता बघू शकता आता अमरापूर स्टेशनच्या इथं आलेलं आहे। बघा चालला तिकडे सूचित आहे, पुढे स्टेशन आहे। अरे आता जायचं तिकडे पुढे जायचं त्या साईडला आणि तिथून मग पुढे कारखाने चालू होतील। बघा सूचित यायला लय घाई आहे पुढे जायची। तर मित्रांनो बघू शकता, बघा इथून हे अमरापूर स्टेशन आहे। तर आणि ह्या साईडला राईट साईडला इकडे बघा, तिकडे खाली गेल्यावरती म्हणजे सगळ्यांचे मूर्ती कारखाने एवढे बघू शकता। मित्रांनो आपण आता इथे आलो आहे, या बल्लाल आर्ट्स हे नाव आहे। समोर मूर्ती बघू शकता, एकदम सुंदर अशी आहे। साईडला वाव हे बघू शकता, एकदम चिंतामणी गेल्या वर्षी चालू चिंतामणी चालू होता इकडे। आणि या साईडला पण छोट्या घरगुती मूर्ती आहेत। ते दगडूशेठ हलवाईची मूर्ती बघू शकता, आणि सुंदर अशी मूर्ती। जेवढे बघाल तेवढे कमीच आहे। या साईडला पण मूर्ती आहेत। आपण 2 फुटाचा असला आहे बघा, रामलालाची मूर्ती बघा किती सुंदर डेकोरेट केलेली आहे, सुंदर।
पूर्ण म्हणजे बंगला घर पूर्ण बंगला टाईप पूर्ण मूर्त्यांसाठीच आहे. समोर वाव आतमध्ये मला वाटतं पूर्ण मूर्त्या असतील. तर इकडे अमरापूरमध्येच आहे इकडे सगळं. इथे बघा ट्रकमध्ये मूर्त्या जात आहेत ना, म्हणजे काम चालू आहे इथं. हा मूर्ती बघा इकडे मूर्त्यांचं काम चालू आहे आणि तिकडं कारखाना आहे. तिकडे मूर्ती बनवतात आहे म्हणजे अजून कच्च्या अर्ध्या मूर्ती रेडी आहेत, अर्ध्या मूर्ती. त्याचं मंदिर बघा सुंदर असं मंदिर आहे. आणि हे भल्ला आर्ट्सच आहे म्हणजे जे आपण तिकडे आता गेलो होतो ना तिकडे बघू शकता गणपतीचं मंदिर आहे. पप्पालाच मंदिर आहे इकडे पण. आणि बघा इकडे मूर्त्या म्हणजे बनतात आहे तसा कशा बनतात आहे. इथं मूर्ती बनते समोर कशी बनते बघा. हे आतमध्ये टाकतात आणि त्याला मग पॅकिंग करतात आतमध्ये बघा कसं. बघा ही मूर्ती बघा कशी बनते. ते बघा ते काका आहेत हे खूप चांगले बघा. ते बोला व्हिडिओ बनव मस्त एकदम चांगल्या. ही मूर्ती आता बनते इथे. हां व्हिडिओ येईल तुमची यूट्यूबला. बघा हे दादा आहेत तिघेजण या मूर्तीमध्ये. किती फुटाची मूर्ती आहे ही? 7.5 फुटाची मूर्ती आहे. आणि बघा अशी मूर्ती म्हणजे आतमध्ये साच्या त्याच्यामध्ये टाकतात आणि असं नंतरला मग किती दिवसांनी म्हणजे बाहेर येते असं अशी बनायला? हां 15 मिनटात. 15 मिनटात म्हणजे बोलतात जास्तीत जास्त अर्धा जास्त बघा. तर आपल्याला एवढं नॉलेज नाही बघा. म्हणजे भरपूर असे साचे आहेत आणि ते तिकडं काम चालू आहे. बघा खूप अशा मूर्ती आहेत. बघा ही वाली मूर्ती आपण मागाची कलरमध्ये बघितली त्यांचंच आहे ते भल्ला आर्ट. बघा हे काम सगळं म्हणजे साचे बघा हे साचे वगैरे आहेत त्याच्यामध्येच मूर्ती बघू शकता. कॅमेऱ्यामध्ये पण एवढी मावत नाही एवढी मोठी मूर्ती आहे ही. ते 10-11 फुट जास्त असेल. तिकडे पण सेम काम चालूच आहे. कारखाना बघा आतमध्ये बघू शकता आपण. इथे कारखान्यामध्ये आलो आहे. हा इथला दादा आहे त्या कारखान्याच्या इथला. तर समोर मूर्ती बघू शकता. ही लालबागचा राजा सुंदर अशी मूर्ती बनवली एकदम मस्त. आणि तिथे डेकोरेशन बघू शकता. धोती वगैरे त्याला घातलेलं आहे. कलर काय म्हणतो एक नंबर सुंदर आहे. ही वाली मूर्ती अजून बघू शकता. ही मूर्ती तर एक नंबरच आहे. म्हणजे असं खूप मूर्ती आहेत. किती हे कराल तेवढं कमीच आहे. हां पुढे हां आलो मी. ही पण एक मूर्ती बघू शकता. सुंदर अशा मूर्ती आहेत. आणि इथे कलर काम बाकी आहे याच्यामध्ये बाकीचं. काय फिनिशिंग चालू आहे? हा दादा बघा फिनिशिंग करतो इकडे. आणि मागे सगळ्या म्हणजे घरगुती मूर्त्यांसाठी मस्त सुंदर अशा मूर्त्या बघा इकडे. तिथे पण तेव्हा तिकडे शाडूच्या मूर्त्या अशा बनतात आहे. आई पण मूर्ती तिथे बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे. पूर्ण मातीचे आहेत. हे शाडूच्या मूर्ती आहेत ना का? बघू शकता सुंदर शाडूच्या मूर्ती आहेत. कोटिंग आहे कसली कोटिंग आता? हा दादा इथे दुसरं म्हणजे कलरचं कोटिंग चालू आहे. एक दंत कला केंद्र. आणि हा इथला बघा दादा आहे. म्हणजे सुंदर असा स्वभाव म्हणजे मस्त एकदम. आणि यांचा कलर काम पण एकदम भारी आहे. आणि मूर्त्यांची म्हणजे प्राईस पण वगैरे असेल तर म्हणजे आपला एक्सपोर्ट वगैरे होतात का तुम्ही मूर्त्या? तर एक्सपोर्ट वगैरे मूर्ती होतात. खाली बघा नंबर आहे मुंबई गोवा वगैरे. तर आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ही 6 फूट बघा रामलालाची मूर्ती बघा सुंदर अशी मूर्ती आहे रामलालाची. आणि बाकीच्या तर थोड्या मूर्त्या तुम्हाला दाखवतोच मी. इथलं पण बघू शकता मूर्त्या. डेकोरेशन एकदम सुंदर असं डेकोरेशन केलं आहे दादाने बघू शकता. कुठली एवढी मूर्ती बघू शकता. राम अवतार मूर्ती बघा सुंदर अशी मूर्ती आहे. कॅमेऱ्यामध्ये पण एवढी येत नाही पण भारी मूर्ती बघा. आणि ही वाली मूर्ती पण बघू शकता एकदम सुंदर आहे. पेशवा त्याची प्राईस कशी काय असेल म्हणजे जर घेऊन सजून आहे ते 5,000.
बघू शकता इकडे कलर काम चालू आहे इकडे मूर्त्यांचं. बघा इथं कलर करतात आहे. आलो आलो. कलर काम चालूच आहे इकडे मस्त मूर्तीचं. तिथे स्माइल बघायचं इकडे सुंदर देतोय. गणपतीची मूर्तीला स्माइलच पाहिजे आपल्याला. दादाचाच हे आहे, हा दुसरा कारखाना आहे एकदंत आर्ट्स. तर आपण आता तिकडे दादाच्या कारखान्यावरती आलेलो आहे आणि त्याच्यातले म्हणजे मूर्ती त्यांनी म्हणजे डेकोरेट वगैरे किंवा कलर काम एक नंबर केलं आहे त्यांनी. बघा तिथे एक नंबरच मूर्ती आहे. सर असेल काय माहीत नाही, पण बघा भारीच मूर्ती एक नंबर. आणि इकडे आत पण मूर्त्या आहेत. ही बघा किती सुंदर मूर्ती बघा दिवाळी. बरोबर तर या साईडला म्हणजे मूर्त्या जास्त ही तर सुरेखच मूर्ती. किती फुटाचे? 2 फुटाचे. सगळ्या 2 फुटाच्या मूर्त्या आहेत. मुंबई या साईडला सगळे मूर्त्या आहेत. आणि इकडे बघा तर कच्च्या मूर्त्या यांचा कलर काम चालूच होणार इकडे. चालूच आहे बघा, फिनिशिंग करतात इकडे. आणि हां बघा ही ओली आपल्याला मूर्ती पाहिजे होती. ही ओली त्या सूचीतलं ही मूर्ती पाहिजे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता ही ओली मूर्ती. किती 2.5 फूट आहे ना? ही 2.5 फूट आहे. हां तो वाला ना त्याचा, ते येतोय येऊ देता, तो पण येतोय ना. त्या साईडला बघू शकता मूर्त्या म्हणजे कलर काम चालूच आहे इकडे. आणि ती मी जी बोलू तिचा कलर काम झाला का तिचा? ही बोली मूर्ती बघा एक नंबर. म्हणजे माझ्या उळूच वाटतं. ह्या बघा गावाला दादा आहे, एक नंबर आहे. काय एकदम मस्तपैकी तिकडून घेऊन आला त्या आपल्या इथून. म्हणजे मूर्ती बनवून एकदम मन एकदम कसं प्रसन्न झालं पाहिजे तसं म्हणजे विकतात त्यांचे पण असं एकदम चांगलं वाटतं. ही बोली मूर्ती आपण बघू. आपण चाललो पुढे इकडे. व ताईचे कलर काम चालू आहे. ही बोली मूर्ती वगैरे सुंदर आहे. कृष्णाची मूर्ती आहे बघा, सुंदर काम चालू आहे एकदम. सुंदर मूर्ती आहे एकदम. आपण आता आलो आहे स्वरूप कला केंद्राच्या इथे. तिथून आपण आता गणपती बुक करणार आहे. हा किती फुटाचा गणपती आता? 3 फूट. होऊ शकता इथून गणपती म्हणजे आपल्या गावाला इथूनच जाणार आहे बुक केल्यानंतर. हा इथला दादा आहे आणि गणपती इकडे आहेत. बघू शकता गणपतीच्या मूर्त्या बघा, सुंदर सुंदर मूर्त्या इकडे आहेत. ही 3 वाटतं पुढे ती. सुंदर अशा मूर्त्या इकडे कलर एकदम केलेल्या आहेत दादाने. मूर्ती होऊ शकत आहे. इकडे कलर काम चालू आहे इकडे या साईडला. तो टाक्या कलर करतात इकडे या साईडला. इथून ही वाली मूर्ती बघू आता. ही आवडली मूर्ती. ही एक मूर्ती पण आहे. हां ते नितीनचं नाव सांगा. नितीन ही वाली एक मूर्ती आहे. तर बघू शकता मित्रांनो ह्या साईडला पण मूर्ती आहेत म्हणजे अजून कलर काम पेंडिंग आहे. हे म्हणजे इथला जो हा दादा आहे ना आपल्याला चिपळूणला मूर्ती म्हणजे देणार. त्याच्यामध्ये म्हणजे मूर्तीचे जेवढे पैसे असतील तेवढे असणार आहेत जास्त. आणि त्या डायरेक्ट चिपळूणला मूर्ती जाणार ही. तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो तुम्ही पाहिजे तर. आपल्या गावाला इथून कलर काम एक नंबर याचा दादाचा म्हणजे सुंदरच आहे. ही वाली मूर्ती बघा एक नंबरच आहे. ह्या साईडला पण मूर्त्या आहेत सगळ्या. इथला म्हणजे दादाचा कलर काम बघू शकता. सुंदर सुद्धा कलर काम आहे.
हे आपल्याला गावाला एकदम डायरेक्ट थेट गावाला मूर्ती जाणार इथून. इथे पण सेम मूर्ती आहेत खाली कलर द्यायचं ते कलर काम पेंडिंग आहे. इकडे पण आहेत, इथे पण आहेत, या साईडला म्हणजे सगळे मूर्त्या आहेत. ही बघा एक मोठी आहे, तर 4-5 फुटाची असेल ही. तर इथलं बघा कलर काम बघू शकता, सुंदर कलर काम आहे. हे पण आहे इकडे आणि सगळ्या म्हणजे कलरसाठी आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. 2.5 फुटाची 3,000 रुपये आणि 3 फुटाची काहीतरी आय थिंक सो 4 फूट म्हणजे 4 फूट जास्त म्हणजे त्याच्या ह्याच्यावरती आहे ती मूर्ती कशी वगैरे ती. आणि ह्या साईडला पण बघू शकता, इकडे पण मूर्त्या सुंदर अशा मूर्ती आहेत. तर बघू शकता ही ओली मूर्ती बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. 2 फूट आहे नाही, 2 फूट आहे ना. तो कलर काम बघा, दादाचा कलर काम भारीच आहे एकदम. डोळे बघा असे उभे आहेत. पण कलर काम बघू शकता. हे स्वामी समर्थ अवतार आहे आणि इथे पण बघू शकता तुम्ही बुक करू शकता मूर्ती इथून. आणि बघा इथे मोठ्या मूर्त्या आहेत. तू बसला आहे आता ही वाली मूर्ती बुक केली आहे आणि इथून डायरेक्ट जाणार आहे गावाला आपल्याकडे मूर्ती. सुंदर कलर काम म्हणजे सुंदरच कलर काम आहे झाला एकदम. आपल्याला गावाला डायरेक्ट होते, गावाला जातील डायरेक्ट. ही बघा कृष्ण अवतार मूर्ती बघू शकता, सुंदर आहे. आणि इकडचा ॲड्रेस आहे हा बघा, इकडचा दादा आहे. मी ॲड्रेस वगैरे नंबर वगैरे टाकतो, जर बुक करायचं असेल तर सांगतो डायरेक्ट. आणि आपल्याला गावाला चिपळूणला डायरेक्ट पोहोचवते ना मूर्ती, डायरेक्ट पूर्ण तिथून डायरेक्ट म्हणजे चिपळूणला पोहोचवते. तर तुम्ही बुक करू शकता. तर दादाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो त्याच्यामध्ये. जर तुम्हाला बुक करायचं असेल तर बुक करून मुंबईला आपल्याला म्हणजे पेनवरून गावाला आपल्याला चिपळूणला म्हणजे मार्केटला मूर्ती होऊ शकते. आणि मूर्तीचे प्राईस मला सांगितलेली आहे तशी तर